नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पेरू बागायतदार किरण शेवाळे आणि आज आपल्याला साताऱ्यामधील सरपंच आले आहेत. त्यांना साधारण मागील 1 वर्षापूर्वी त्यांनी पेरूची बाग लावली होती आणि त्यांनी आज आपल्याकडे परत आपल्या पेरूची क्वालिटी सगळ्या गोष्टी त्यांना बेस्ट वाटल्यामुळे आज परत साताऱ्याहून ते आपल्या इतर भेटीसाठी आले आणि रोपाची त्यांनी खरेदी केली आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव असं? माझं नाव चंद्रकांत सर्जेराव शिर्के, मुक्काम पोस्ट सुरली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, रहमतपूर जवळ सुरली आहे. आणि मी इथून गेल्या वर्षी शेवाळे साहेबांच्याकडून रोपं नेलेत, 750 रोपं नेलेले आहेत. त्यातून आम्हाला थोडीशी माहिती कमी असली तरी सुद्धा आमचे 70-1,000 रुपये आरामात अगदी झालेले आहेत आमचे. आणि आत्ताशे आम्ही त्या बागेचा प्रथम बहार धरलेला आहे आणि आता नवीन लागणीसाठी आम्ही पुन्हा दुसरी नव्याने रोपं ट्रेमधली घेऊन जात आहे. साहेब, आपल्या पेरू बद्दल तुम्ही काय सांगतात? मार्केट बद्दल ह्या सगळ्या गोष्टी कसं म्हणजे पाहता तुम्ही? मार्केटचा काय विषयच नाही येत आम्हाला. आता स्थानिकला आता काय अडचण येत नाही आम्हाला. आम्ही असं होलसेलमध्ये जरी दिलं तरी आमची स्थानिकची माणसं आता भरपूर प्रमाणात आम्हाला तिथं जागेवर चांगल्या प्रकारे आमचे पेरू घेऊन जातात. आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला वेळ असेल तर आम्ही स्वतः सुद्धा अगदी विकतो. 80, 90, 100 सुद्धा आम्ही तो माल स्वतः विकलेला आहे. म्हणजे असे काय अडचणीचा विषय नाही आहेत. आणि ज्यावेळेस जास्त प्रमाणात निघेल त्यावेळेस आपण आता मार्केटला मुंबई पुन्हा या मार्केटला पण जाणारच आहे. कारण आमचे बाकीचे पाहुणे बिवणे आहेत ना, वरणे बिरणे आबापुरीचे, तर त्यांचा माल तिथं जातोय. आता त्यांचा माझ्या अंदाजानं 35 रुपयाचा रेट आहे त्यांना. म्हणजे 1 नंबर क्वालिटीचा माल त्यांचा आता आहे. शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्वाचं, पेरू लावणारे असंख्य पेरू शेतकरी लावतात, पण मार्केट अभावी त्या शेतकरी बंधूंना त्यात पडत नाहीये. कारण काय होतं, आपण जे सगळे महाराष्ट्रातून जे बाहेरून लोक आलेत, UP बिहारचे लोक, त्यांच्यावर आपण अवलंबून राहतो. साधारण आजची जी कंडिशन आहे, आज अशी कंडिशन आहे, दिवाळी आली आणि छठ पूजा आली, महाराष्ट्रातील जवळजवळ 90% जे विकणारे लोक असतात गाड्यावर, म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, मोठ्या मोठ्या सिटीमध्ये लोक येत ना, ते आपापल्या गावाकडे गेले आहेत. मग जर शेतकरी बंधांचा पेरू तर आलाय आणि मार्केटला विकायला तर कोण नाहीये, त्यामुळे थोडेसे रेट कमी आलते. आणि आता जसं जसं ते लोक माघार येतील तस तसं परत पेरूला रेट वाढत जातील. आपले शेतकरी, महाराष्ट्रातले शेतकरी फक्त उत्पन्न काढायचं शिकला आहेत, मार्केटिंग करण्यासाठी ती मार्केटिंगसाठी कमी पडले आहेत. आता साहेब, तुम्ही कसं स्वतः विक्री करतात, तुम्ही सातारा सिटीमध्ये 100 रुपये, 80 रुपये, 70 रुपये जसं जसं स्वतः तुम्ही विक्री करतात. तुम्ही मला विकायची पद्धत सांगितली आहे. आपण कशा पद्धतीने शेतकऱ्याला कन्व्हिन्स करतात? आता मी तर असं करतो की स्वतः मी विकायला गेल्यानंतर मी पहिला गेल्या माझं ट्रे ठेवलं की मी पहिल्यांदा काय करतो, पेरू कापून त्याला चाट मसाला हे ते लावून, न खाणारा माणूस असला तरी मी त्याला खायला देतो पहिलं. तो माणूस ते 1 फोड खाल्ली की नाही की तो माझ्याकडं 2 किलो पेरू नेल्याशिवाय राहतच नाही. ती त्या पेरूची हे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे की गिऱ्हाईक कोण घेणार आहे कोण नाही घेणार आहे त्याच्यावर अवलंबून नाही. त्याच्यापेक्षा आपण त्याला माणसाला तयार कसं करायचं, आपल्याकडे काय आहे त्याने खाल्ल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्यासाठी आपण पहिला पेरू चिरून न मागता त्याला दिला का नाही की तो माणूस तो आपलं म्हणजे कायमस्वरूपी गिऱ्हाईक झालं ते आपलं. जोपर्यंत आपण मार्केटमध्ये उभा आहे ना तोपर्यंत तो माणूस आपल्यापासूनच पेरून येणार. ही त्या पेरूची सिस्टम आहे. फक्त आपण गेल्यानंतर असं गप बसून विकलो आणि त्याने आल्यानंतर माझा पेरू विचारावा आणि घ्यावा, ही पेरू विकण्याची पद्धत नाही. आपण होऊन त्याला दाखवलं पाहिजे तर ते आपलं मग पेरू विकला जातो. अशी सिस्टम आहे. आता आम्ही औंध म्हणा, रहमतपूर असू द्या, वाठार असू द्या, सातारा असू द्या, अशा बऱ्याच ठिकाणी मी कुठला बाजार ठेवलेला नाही. त्यामुळं मला सगळं माहित आहे. बैलगाडीचा शर्यतीचा अड्डा असला तरी आपण तिथं असतो. त्यामुळं बैलगाडीच्या शर्यतीचे पैसे तर पेरू कापून दम भरतो. इतकं फास्ट कापून बघस तोपर्यंत आपला माल संपलेला असतो. असं ते म्हणजे पेरूचं तर हे सिस्टम आहे. बाकीच्या इतर कुठल्या फळाला इतकी माणसं हे करत नाही. पेरूला सिस्टम असे की ज्या वेळेस तुम्ही असं पेरू कापून खायला द्याल 1-2 त्यावेळेस बाकी लगेच चर्चा होती. तुमच्या बाकीच्या माध्यमातून होत नाही इतकी फास्ट पेरूची चर्चा. फोड काम करते, एक फोड 2 किलोचं काम करते. सगळ्यात महत्वाचा विषय आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये थोडस लालच दिल्याशिवाय, म्हणजे शेतकऱ्याला एकदा त्या जिबीला चाट मसाला चटक लागली तर शेतकरी आपला तो जो गिरायक आपला पेरू घेतो. सगळ्यात मोठं मार्केटिंग, सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा विषय झालाय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये शेतकरी आपल्या शेतकऱ्याला पिकवायचं माहितीये,
पण मार्केट करण्याच्यासाठी महाग आहे आणि मार्केट हे पुणे मुंबई सारख्या सिटीच्या लोकांच्या अवलंबून असल्यामुळे तिथं नेल्यानंतर ते आपल्या अक्षरशः त्या मालाचा आपला ते कचरा करतच आहे. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक तुम्ही ज्या पद्धत सांगितली, कारण काय होतं ह्या गोष्टी शेतकऱ्या जे ज्याच्याकडे पेरू बागायदार आहे आणि त्यांना ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. आपले रोड म्हणा, चौक म्हणा, बाजारपेठ म्हणा, मोठ्या मोठ्या सिटी म्हणा, आपण स्वतः कसं मार्केटिंग करू आणि स्वतः आपण कसं पैसे कमवू हे सगळं महत्वाचं आहे. आपण सगळ्या पेरू आणतो, हे करतो आणि मार्केट नसल्यामुळे आपल्याला आपण त्याच्यामध्ये थोडासा आपला तोटा सहन करायला पण जरी मार्केट नसेल तरी त्या प्रत्येक शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की स्वतः जरी आपण हायवेला याला आपण कुठे बी आपण उभं राहिलो तरी आपल्या ताकद पाहिजे ती विकण्याची आणि ऑटोमॅटिक ती माणसं घेतली जाते. ते त्यांना एकदा माहीत झालं की आपण तिथं प्रत्येक वेळेला तिथं वाहन येऊन उभं राहतं की काल पेरूवाला इथं होता, कुठं आहे तो माणूस. तर ही सिस्टम होती. खरोखर सांगतो साहेब, मी 2-3 वेळा मी हायवेला बी उभं राहिलो होतो. तर तिथं येणारी विचारायची की ही तर पेरू एक गाडी उभी राहायची, आज गाडी का आली नाही. तिथली लोक मला फोन करायची, काय भानगड आहे तुमची. तर म्हटलं ते आता काय आपला म्हटलं माल छाटलेला आहे, म्हटलं बाग छाटली, त्यामुळे आता पुढच्या नेक्स्ट टाइम म्हटलं आपण. बरोबर. आणि तुम्ही स्वतः सरपंच असून ह्या सगळ्या गोष्टी करतात. करतो पहिल्यापासूनच आपल्याला म्हणजे शेतीची आवड आहे आणि मी सगळे पिकं केली. ते अगदी स्ट्रॉबेरी केली, पपई केली, लय रिस्की पिकं बी मी घेतली. त्यामुळे ह्याला मला काय लय अवघड वाटत नाही तसं. फक्त आता आमच्याकडे काय थोडासा प्रॉब्लेम आहे, मजुरांचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा अडचणीचा विषय होतोय. बरोबर आहे. काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडंसं मार्केट करणं गरजेचं आहे. लाजून आणि आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे, आपण स्वतः मार्केटिंग करणं गरजेचं आहे. माझं सुद्धा मी आता महाराष्ट्रातल्या साहेब कमीत कमी दर दिवशी मी 25 ते 30 टन माल अख्ख्या भारतातल्या कानाकोपऱ्यात पाठवतो. तुम्ही बघू शकता आता व्यापाऱ्याची गाडी आली आहे. गाडी तुम्ही बघू शकता माझ्याकडून डेली 2-3 गाड्या जातात मार्केटला आणि आपल्याकडून नेऊन म्हणजे आपण जे आता साधारण 31 रुपये 25 रुपये भाव जर असेल तर ते पुढे 70-80 रुपये कमवतात. बरोबर. आपण जेवढं पिकवायला त्रास घेतो तितकं ते व्यापारी कमवतो. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांना लाजलं नाही पाहिजे. आणि आपण जर अशा प्रकारची शेती नाही केली, विकायचं मार्केट नाही तर करायचं काय. पारंपरिक शेतीमध्ये पैसे नाहीत, मग ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू ह्याच्यावर चालत आहे का. दिवस मार्केटमध्ये चढ उताराचे दिवस असतात, कधी जास्त पैसे भेटतात, काय कमी पैसे भेटतात. शेतकऱ्यांनी मार्केटिंगची अडचण असतं, स्वतः मार्केटिंग केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे आणि त्याचं चांगलं व्यवस्थापन करून जास्तीत जास्त भरघोस पैसा कसा शेतकऱ्याच्या हातात पडलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आज तुम्ही शेतकऱ्याबद्दल जे सांगितलं, विकायची जी टेक्स्ट सांगितली, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे साहेब. कुठल्या गोष्टीला थोडंसं आपण जे टेक्निकलने करणं गरजेचं आहे आणि आपल्याला स्वतः विकणे प्लस मार्केट करणे हे सगळं गरजेचं आहे. पिकवणे प्लस विकणे हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आज महाराष्ट्रामध्ये तमाम शेतकरी आहे, या गोष्टीला मार्केट नाही काढ टाकून, त्या गोष्टीला मार्केट नाही काढ टाकून, अशा गोष्टी न केलं पाहिजे. थोडा दम धरला पाहिजे. रेट नाही, थोडंसं स्वतः मार्केट काढा. मी तुमचं 25 जात असेल, तुम्ही स्वतः ऐकलं तर 50 जाते. घाबरायचं नाही. 100% परत छाटणी करा, परत भारतामध्ये 145 कोटी लोकसंख्या आहे, भरपूर लोकसंख्या आहे आणि खूप मागणी आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी थोडंसं नाराज न होता, थोडंसं आता कुठल्या गोष्टीमध्ये चढ उतार असतो साहेब, काय टायमाला कमी असतं, काय टायमाला जास्त आहे, हापून जाणे नाहीये. मग आपण जर रेटच नाही म्हणून शेती करायची बंद करायची का नाहीये. मुळात बरं का साहेब, तुम्हाला सांगायचं आहे की ह्या पेरू बागेचं मी स्वतः सांगतो असं की माझ्या इतका कमी खर्च करणारा आमच्या भागातला शेतकरीच नसेल. का माहितीये का, सगळं माझं घरचं शेणखत आहे, माझ्याकडे ट्रॅक्टर आहे. मी फक्त एक मजूर दोघं लावली होती आणि आम्ही 2 जण घरातली माणसं आहे. आम्ही दोघांनी चौघांनी असा ट्रेलर भरून त्या बागेत रिवर्सनं स्वतः नेऊन आपलं पहिल्यापासून आपला ट्रॅक्टरचा व्यवसाय असल्यामुळं अडचणीत अगदी म्हटलं तरी बसवतो आपण. बरोबर. ते बसवून आम्ही स्वतः त्या झाडाला दोन्ही बाजूनं शेणखत किती पाहिजे तेवढं शेणखत आम्ही घालून व्यवस्थितपणाने त्याला भरभीर लावून व्यवस्थित सगळं केलं. म्हणजे कमी मजुरात आम्ही घरगुती सुद्धा आपल्याला ते सेटल होतंय. फक्त करायची इच्छा पाहिजे, काहीतरी करायची इच्छा असली की नाही तर ते सगळं कमी पैशात कमी खर्चात होतंय. फक्त इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला कोणतरी येईन तुम्हाला जागेवर पैसे देईन, आज ती गोष्ट नाही. आता इतर पिकाला ऊसाचं ह्याचं म्हणा, बाकीचं त्याला तोडणीपासून सगळं बाकीचं बघितलं ना तर ते सगळं अडचणीचाच विषय आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, रिकव्हरी बसायला पाहिजे. काही लोकांचं कारखान्याचं म्हणणं असतं रिकव्हरी बसली पाहिजे, काहींचं म्हणणं असतं तुमच्या ह्याच्यात हे झालं पाहिजे, काय म्हणते ते अडसाली ऊस पाहिजे, सुरूचा चालणार नाही, अशा ह्याच्यात मग ते आपली अडचणीचा विषय होतो. तर ह्या पिकात तेवढं आहे की फळ 1 नंबर देखणं फळ असलं काही लागत नाही. माणूस ऑटोमॅटिक बघितलं की तेव्हा माणूस नेणारच. कमीत कमी 2 किलो फळ नेतेच माणूस.
सगळ्यात मोठी इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या आज इतक्या मोलाचं मार्गदर्शन केलं, कारण आज सध्या महाराष्ट्रात परिस्थिती आहे, फक्त विकण्याची परिस्थिती थोडीशी शेतकऱ्यांना कमजोर आहे. आणि तुम्ही जे मार्गदर्शन शेतकऱ्याच्या आपण महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आम्ही शेती करता आम्ही शेतकऱ्याला सांगत राहतो, त्याचं नियोजन कसं करा, सगळ्या गोष्टी आपण सांगत राहतो. आज तुमचा शेतकरी ह्या मोलाचा मार्गदर्शन राहिला आणि शेतकऱ्यांनी न घाबरता आपलं शेती केली पाहिजे आणि आपण त्या संकटाला तोंड देत करत राहणं गरजेचं आहे. तरच आपण सध्या टिकवू शकतो, नाही तर आपल्याला कुठं सरकारी जॉब नाहीये. शेती करणं हे आपलं आयुष्य पाचीला पुजलं आहे, त्यामुळे आपल्याला शेतीच करायला लागेल आणि नियोजन मध्ये करायला लागेल आणि चढ उतार असतात, घाबरून न जाता साहेबासारखं काहीतरी आदर्श घेणं गरजेचं आहे. आणि साहेबांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं आहे त्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं विक्री, स्वतः पिकवणे आणि स्वतः विक्री हे करणं काळाची गरज आहे. तरच जय हिंद, नमस्कार. चला घेऊ चॅरिटी